गाडीलकरजी, या सगळ्या प्रकरणामध्ये माझे दोन प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतोय. आपल्या अखत्यारीत म्हणजे आपल्या संस्थानाच्या अखत्यारीत साईबाबांच्या हयातीतच अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा सांभाळ साईबाबा संस्थान करत असतं. मात्र अशा वस्तू की ज्या थेट तुमच्या अखत्यारीत येत नाहीत किंवा जे अन्य कुणाकडे तरी साईबाबांच्या त्या काळामध्ये भेटलेली मंडळी आहे त्यांच्या स्वतःच्या काही वस्तू आहेत, अशा बाबतीत काही यापूर्वीचा काही रेफरन्स आहे का, प्रेसिडन्स आहे का, आणि तुमची आता या बाबतीतली काय भूमिका आहे? श्री साईबाबांनी आपल्या अंतिम क्षणी जे आहे सेवेचं प्रतीक म्हणून लक्ष्मीबाई शिंदे यांना 9 नाणी दिलेली होती. त्या 9 नाण्याची 27 नाणी झालेली आहेत आणि शिंदे कुटुंबीय आणि हे गायकवाड कुटुंबीय जे आहे नाणी वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात आणि भक्तांची फसवणूक करतात अशा आशयाची तक्रार प्राप्त झालेली होती. त्या संदर्भाने शिंदे कुटुंबीय आणि गायकवाड कुटुंबीय जे आहे ते दोघांना ती बोलवलेलं होतं. बरं. त्या चर्चेमध्ये एकूण 22 नाणी जे आहेत म्हणजे गायकवाड कुटुंबीय सांगतात त्यांच्याकडे 9 नाणी, त्याप्रमाणे बापूसाहेब शिंदे यांच्याकडे 9 नाणी आणि दीपक शिंदे यांच्याकडे 4 नाणी, अशी 22 नाणी आमच्याकडे आहेत. ती बाबांनी दिलेली आहेत असा क्लेम केलेला होता. मग त्यांना नोटीस देऊन जी आहे ही नाणी जी आहेत ती संस्थांकडे जमा करावी. आपण पुरातत्व खात्याकडून ती चौकशी करून घेऊ, तपासून घेऊ. बरोबर. आणि ते परत देता येतील किंवा आपली इच्छा असेल तर आपण ती म्युझियम मध्ये ठेवू असं आव्हान जे आहे ते केलेलं होतं. त्यानुसार शिंदे कुटुंबियांनी सांगितलं आम्ही ही नाणी जी आहे ती बाहेर कुठे घेऊन जात नाही, संस्थांनी सांगितलं तर आम्ही जमा करू. परंतु हे गायकवाड कुटुंबियांनी जे आहे ते या संदर्भाने कोणत्याही पत्राला उत्तर जे आहे ते दिलेलं नव्हतं.